काय नाही करायला पाहिजे. आणि त्याचसोबत युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर म्हणून आहेत पुण्याच्या. सो सरांच्याकडे गेलो, म्हणजे कसं असते आपल्या गावाकडच्या मुलांना गेले की म्हणजे ऍक्च्युली काय असते माहित नसते ना. इंटरव्ह्यू द्यायचा ठीक आहे, हाऊस असते, खूप मजा असते, पण मग देतो प्रिपरेशन करून द्यायला पाहिजे. सर मग सरांनी सुरुवात केली की शूज कोणते घालायला पाहिजेत, कपडे कोणते घालायला पाहिजेत, बेल्ट कोणता वापरला पाहिजे, घड्याळ घालायचं नाही घालायचं, केस केवढे कट करायला पाहिजेत वगैरे, हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी सरांनी सांगितलं. आणि त्यानंतर युपीएससी आमच्याकडून कसं डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेत्या. मग ते त्यामध्ये तुमच्या मल्टिपल हॉबीज वगैरे किंवा तुमच्या स्पोर्ट्स अचिव्हमेंट किंवा तुमची कोणती स्कॉलरशिप वगैरे असेल तर सांगायचं. मग सरांनी छोटे छोटे मिनी मॉक्स 1-on-1 अरेंज केले 10-15 मिनिटाचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 2020 मध्ये पोस्टामध्ये जॉब केला होता. सो त्याबद्दल मिनी मॉक केला, किंवा माझी हॉबी होती शिप अँड गोट रेअरिंग, त्याबद्दल पण 10-15 मिनिटाचे मिनी मॉक्स घेतले. त्यानंतर माझं बोटक्लबमध्ये असायचं, मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून ग्रॅज्युएशन केलं. सो बोटक्लबमध्ये मी माझी अचिव्हमेंट होती, मी झोनल प्लेअर होतो कायाकिंगचा. सो त्याबद्दल मग मिनी मॉक्स, म्हणजे सगळ्यांच्या मिनी मॉक्सचे मला फायदा एवढा झाला की एक कलेक्शन ऑफ क्वेश्चन झाले. आणि त्यानंतर माझा सर मला रिव्ह्यू द्यायचे की या क्वेश्चनचं उत्तर तू खूप खराब दिलंस आणि असं द्यायला नाही पाहिजे होतंस, या क्वेश्चनचं उत्तर देताना थोडंसं एक्सप्रेशन तुझं डाऊन होतं, डिमोटिवेटेड होतास, त्यानंतर तू आय कॉन्टॅक्ट करत नव्हतास. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी की जे कोण आपल्याला सांगत नसतं. सो इंटरव्ह्यूचं बाळकडून मला वाटतं की प्रवीण चव्हाण सरांनी चांगल्या प्रकारे दिलं.